कसं काय जोरात डेकोरेशन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी दाखवतो आज आपण कशा प्रकारची तयारी केलेली आहे. कसं काय भावांनो, बरं आहे का? गणपतीचे दिवस चालले आहेत, म्हणलं आज आपण पण जाऊ गणपती बघायला. गणपती फायनल करायचा होता घरी आणण्यासाठी. मग म्हणलं एकटा कुठं जावं, म्हणलं 2 कार्टी घ्यावे आपली सोबत आणि जाऊ त्यांना घेऊन. एक दोघांचे विचाराने गणपती फायनल करू म्हणलं. मग आलो तर ते कार्टी म्हणले आम्हाला आधी वडापाव खाऊ घाल, नाही तर आम्ही नाही यायचो. पण कार्टी एवढे आपले शहाणे आहेत, म्हणले आम्ही गाडीतच बसून खाणार. म्हणलं गाडीत जर कचरा केला तर म्हणलं एकाला धोतारातच घेईन म्हणलं माझ्या, नाही का. मग त्यांनी व्यवस्थित आपलं गाडीतच बसून वडापाव खाल्ले 2-2. मस्त वडापाव दाबले श्रीपादच्या डांगे चौकातले आणि मग वडापाव खाऊन शिस्तीत कार्यक्रम करून आम्ही निघालात भावांनो गणपती बघण्यासाठी. पण गणपती घ्यायचा होता आपल्याला रावेत ब्रिजच्या इथं, कारण रावेत ब्रिजच्या इथं लय भारी भारी स्टॉल लागले होते. मग म्हणलं चला बघू तिकडं जाऊन कसं आहे काय नाही विषय आणि फायनल करू एखादं मूर्ती. म्हणून मग रावेत ब्रिजवरून आलो. इथं राईट साईडलाच स्टॉल लागले होते भारी भारीचे. त्यात एका ठिकाणी जरा बघितलं, थांबवली गाडी आणि उतरून म्हणलं एकदा बघून येऊ, व्हिडिओ काढून घेऊ. पण इथं आल्याच समोर दिसले महाराजांच्या रूपातली गणपतीची मूर्ती. बघून आनंद झाला, म्हणलं आज दर्शन झालं. आणि मग तसं मध्ये जाऊन बघितलं तर मध्ये तर आणि अजून भारी भारीच्या अशा मूर्ती सजावट केलेल्या डेकोरेटिव्ह एकदम भारी अट्रॅक्टिव्ह मूर्ती होत्या. म्हणलं आता इथंच मूर्ती फायनल करू. मग ह्यावेळेस आपलं चाललं होतं भावांनो की स्वामी समर्थ महाराजांच्या रूपातील गणपतीची मूर्ती घ्यायची आणि जोका खेळणार तर गणपती लयच भारी होता. पण आपल्याला महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्याच रूपातली मूर्ती घ्यायची होती आणि ती दिसली आम्हाला पाठीमागं. मग इकडचे व्हिडिओ काढून झाल्यानंतर म्हणलं आपलं शेवटला देव महाराजांचा व्हिडिओ. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उभा. मूर्ती फायनल करून पुन्हा घरी घेऊन आलो आणि घरी आणल्यानंतर गणपतीसाठी लागणारं डेकोरेशन केलेलं आहे. बघा कसं वाटतं.